नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर पहा, हिरवीगार, अगदी मस्त हिरवीगार गावरान पद्धतीची ही शापूची भाजी. या शापूच्या भाजीपासून काय पदार्थ बनते पहा. बनवणार आहे अगदी जबरदस्त, पण ही शापूची भाजी रोगांवर प्रतिकार करणारी आहे. ही भाजी पोटाचं आणि वाताचे विकार तर दूरच होणार आहे या शापूच्या भाजीने. नक्कीच ही शापूची भाजी कशी करायची ती संपूर्ण व्हिडिओ पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवणार आहे, पण फार चविष्ट अशी भाजी दाखवणार आहे. नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण, मध्ये स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल या भाजीपासून काय काय फायदे आहेत आणि कधी काय करायचं, कुठे काय करायचं ते संपूर्ण मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे घेतलेली आहे शापूची भाजी. तर माझ्याकडे 2 जुड्या होत्या शापूच्या भाजीच्या. भरपूर अशी हिरवीगार शापूची भाजी आहे. त्याच्यात काही कचरा असला तर तो मी काढलेला आहे, तरी पण अजून मी पाहते अजून कचरा असला तर अजून काढून टाकू आपण. आणि ही भाजी ना मी धुतली नाही, पहिली आत्ता धुणार आहे चिरल्यानंतर. तर हे सगळं अशा पद्धतीने चिरायचे बघा. हिच्या खाली घातलं हे आणि अशी चिरून घ्यायची. म्हणजे काय होतं, बारीक आणि एकदम बारीक चिरायची मैत्रिणी, खूप बारीक चिरायची भाजी. भाजी जेवढी बारीक चिरीन तेवढी भाजी चविष्ट होणार आणि तेवढी छान लागणार आपल्याला. म्हणून ही शापूची भाजी बारीक जितकी होईल तितकी बारीक चिरायची असते. तर मी चिरून घेणार आहे बारीक. तर पहा तुम्ही आता कशा पद्धतीने चिरते हे बघा. किती छान चिरली जाते आणि मस्त रंग फार सुंदर आहे भाजीला. तर ही चिरून घेते मी पहिली. खरं तर पालेभाज्या खावत राहावं. पालेभाज्यामध्ये फार जीवनसत्व असतं. आणि अशा काही भाज्या असतात ना, पालक झालं, शापू झालं, किंवा आणखीन काही चाकवत, किंवा आणखीन पोकळा, भरपूर भाज्यांची नावं आहेत. त्या भाज्या खरंच खातच राहावं. आता ही अशा पद्धतीने मी चिरली आहे. संपूर्ण चिरून घेते, मग तुम्हाला दाखवते. पूर्ण झाल्यावर दाखवते. मग आता ही भांड्यात एका भरून घेते मोठ्या, आणि मग त्याला चांगली धुवून काढायची आपल्याला स्वच्छ. मैत्रिणींनो, शापूच्या भाजीमध्ये माती असते. छोटी छोटी पानं असतात, त्या पानांच्या आतमध्ये दडलेली माती असते. त्यामुळं मोठं पातेलं घ्यायचं आणि भाजी डुबवून टाकायची त्याच्यात. भरपूर पाणी घ्यायचं. पाण्याची जरासुद्धा कमतरता करायची नाही. भरपूर पाण्याने धुवून घेतलेले 2-3 पाण्याने ती भाजी. आता एक पळीभर तेल घालते मी पहा कढईमध्ये. हे पळीभर तेल. आता मी 2 जुड्या आहेत ना, म्हणजे जास्त भाजी आहे भरपूर, म्हणून त्याला जरासं चमचमीत होण्यासाठी जास्त तेल घातलेलं आहे. इथे मिरच्या मी चांगल्या 7-8 मिरच्या कापून घातलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या कापलेल्या आहे पहा. हे का मी जास्त का तेल घातलं का की भाजी जास्त आहे. हे बघा, लसूण पण जास्त घातलेला आहे पहा. 2 कांड्या सोडलेल्या लसणाच्या आणि असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे. आणि ह्या 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही, त्या पण चिरून घेतलेल्या आहेत. ही भाजी मला करायची जवळजवळ 8 माणसांपुरती. 7 ते 8 माणसांना पुरली पाहिजे एवढी भाजी करणार आहे. त्याच्यामुळं, आणि ही भाजी आमच्याकडं मैत्रिणींना आवडती सर्वांना. तर ह्या भाजींमुळं काय होतं, आपला वात असतो ना, गुडघेदुखीचा वात, किंवा कधी कधी पाय सुचतात, कधी गुडघं दुखतात, कंबर दुखती, वातामुळं हातपाय वाकडे होतात कधी कधी. तर तो नाहीसा होतो ह्या भाजीने. आता मी ही डाळ आहे माझ्याकडं, फक्त धुवून घेतलेली आहे. अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे धुवून. मुगाची डाळ आहे. या भाजीमध्ये मुगाची डाळच घालायची, का की भाजीचा बारीकपणा आणि मुगाच्या डाळीचा बारीकपणा एकसारखा आहे. दोन्हीमुळं आहेत ना, ती न भिजवता अशीच टाकायची डाळ, आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन बरोबर आहे. भाजी पण शिजते आणि डाळ पण शिजते. म्हणून चण्याची डाळ नाही वापरायची त्याच्यात, मुगाची डाळ वापरायची. आता मी भाजी सोडून देते. किती रंग छान आहे भाजीला पहा, आणि एकदम गावठी भाजी आहे. सुगंध सुटल्या भाजीचा आहे. तर तुम्हाला नाही येणार सुगंध, पण मला भरपूर सुगंध येतो त्या भाजीचा. आणि भाजीचे ना ढेकर येतात, म्हणजे पोटाचा विकार असला तो बी गायब होतं. पोट पचनाला आपल्या सोपं जातं, जे अन्न पचन ह्यानी सोपं होतं. म्हणून ह्या भाजीमुळं ढेकर येतात. म्हणजे अन्न पचन झालं का ढेकर येतात. म्हणजे ती प्रक्रिया करती ही भाजी.
म्हणून बऱ्यापैकी ह्या म्हणजे भरपूर सांधे दुखणं हे ते भरपूर गायब होतं, मदत होती तुम्हाला ह्या भाजीमुळं. आयुर्वेदामध्ये आलेलंच आहे ही भाजी खाल्ल्याने का. आणि ही भाजी बाळंतणीसाठी तर फार उत्तम आहे. बाळंतीण बाळ असेल ना, तिने जरूर खायची भाजी. ती कसं बाळ झालेलं असतं, तिच्या पोटाला कसं खाज येते, इकडं खाज येते तिकडं खाज येते, म्हणजे अशी खाज येत असते ना, त्याच्यामुळं ही भाजी खाल्ल्याने खूप फायदेशीर आहे. ही भाजी खायचीच त्यावेळेस, म्हणजे बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी आहे भाजी. आता सर्व मिक्स करते मी. आणि आता बिलकुल पाणी वापरणार नाही मी ह्याच्यात, पहा तुम्ही. तर झाकण ठेवते. मीठ टाकलं नाही अजून. पालेभाज्यांमध्ये काय आहे, नंतर मीठ टाकायचं. जराशी कमी झाली का मग नंतर मीठ टाकायचं, पहिलं मीठ टाकायचं नाही. आता ही उघडून बघते, हे बघा. आणि ही भाजी बारीक चिरल्यामुळं कमी जास्त होत नाही, म्हणजे आहे त्याच पद्धतीने राहते, थोडीशी कमी होणार. नाही तर ही भाजी बारीक चिरतो आपण आणि त्याच्यामुळं पानं मोठी नसतात, त्याच्यामुळं कमी होत. तेवढी आहे तेवढीच बऱ्यापैकी राहती भाजी. हे बघा, आता छान असा आपाप तिचं पाणी सुटलेलं आहे. पाहिलं तुम्ही, बिलकुल पाण्याचा वापर केला नाही, आपापच पाणी सुटलेलं आहे. आपण धुवून घेतलेली आहे ना, त्याच्यामुळे आपाप पाणी सुटलेलं आहे. अशी मस्त हलवायची, उलटी पालटी करायची. मैत्रिणींनो, खरंच या पद्धतीने एकदा करून पहा भाजी तुम्ही. याच्यात कमी सामग्रीमध्ये पण छान भाजी बनते आणि होते, म्हणजे सामग्रीच नाही जास्त. बघा, लसूण, मिरच्या आणि मुगाची डाळ घातलेली आहे आणि भाजी. आणि तेल टाकायचं मात्र चांगलं चमचमीत करायचे आपल्याला. तर परत जराशी थोडा वेळ झाकून ठेवते, मग कोरडी होणार ती. अशा पद्धतीने ही भाजी झटपट होणारी आहे, वेळ खात नाही किंवा काही नाही. आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि एकदमच कोरडी करायची नाही मैत्रिणींनो, थोडंसं असं ठेवायचंच पाणी, की नंतर ते डाळ आहे ना, डाळ सोकून घेतं पाणी, म्हणून थोडंसं पाणी ठेवायचं. आता आपण शिजली का बघते, तर ही शिजलेलीच आहे, जवळजवळ 90% शिजलेली आहे ही. थोडीशी राहिली आहे ना, तर आता हे गरम असतानाच होऊन जाईल ती. आता मी ना बाजूला करणार आहे, त्याच्यात मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे कशा पद्धतीने भाजी. आणि रंग पहा टाकलाय का. प्लेट घेतलेली आहे, त्याच्यात मी काढून घेते भाजी. पहा, जरा पण रंग गेले नाही त्याचा, हिरवीगार तशीच राहिली. काय होतं, आपण खूप वेळ झाकण ठेवलं, बारीक गॅस करून ठेवली ना, तर भाजीचा रंग काळा पडतो. म्हणून फास्ट गॅस करून भाजायची आणि थोड्या वेळच झाकण ठेवायचं, काढून घ्यायचं, झाकण ठेवायचं, काढून घ्यायचं. जास्त वाफ मुरून द्यायची नाही भाजीमध्ये. वाफ मुरली ना, बारीक गॅस करून बारीक तर ठेवलं ना, मग काळी पडती आणि शिजली नाही तर आपण झाकणच ठेवतो ना. म्हणून फास्ट गॅस करायचा, लगेच शिजती ती. आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं, उघडायचं, झाकण ठेवायचं, उघडायचं. त्याच्यामुळं रंग काळा पडत नाही भाज्यांचा कुठल्याही. हीच काय दुसऱ्या कुठल्याही भाज्यांचा झाकण जास्त ठेवायचंच नाही. हे बघा, मस्त एकदम रंग आलेला आहे, सुंदर दिसती भाजी. सुगंध तर तुम्हाला येत नाही, पण मला भरपूर सुगंध येतो त्या भाजीचा. तर तुम्ही कशा पद्धतीने करता भाजी ते नक्की मला कळवा. आणि माझी भाजी कशी वाटली तुम्हाला, माझी दाखवण्याची पद्धत कशी वाटली ती नक्कीच कळवा. पहा किती सुरेख दिसती, खूप छान वाटते. नक्कीच पहा आणि बनवा. डाळ घातल्यामुळं किती आकर्षक वाटते ना भाजी. तर चला मैत्रिणी, नवीन काय वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा बाय.